नमस्कार. मी राजेंद्र साबळे. आज आपण विषय घेऊन आलेलो आहे तो म्हणजे आपले मनशक्ती कमी होण्याची कारणे आणि उपाय. आपल्याकडं प्रत्येक व्यक्तीकडं दोन शक्ती असतात. एक पहिली शक्ती ती म्हणजे शारीरिक शक्ती, दुसरी शक्ती म्हणजे मानसिक शक्ती. तर आज आपण मानसिक शक्ती कमी होण्याची कारणे आणि त्याच्यावर काय उपाय आपल्याला करता येतील त्याबाबत आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. बऱ्याच वेळा आपण दररोज विचार करत असतो. एका दिवसाला सर्वसाधारण एक व्यक्ती 60 ते 65 हजार एवढा विचार करत असते. आणि हे विचार कोणत्या प्रकारचे आहेत त्यानुसार त्या व्यक्तीची शक्ती ही वाढत असते किंवा कमी होत असते. आता ह्याच्यामध्ये शक्ती कमी होण्याची कारणे म्हणजे राग, द्वेष, संताप, चीड, भीती, दुःख, न्यूनगंड ह्या प्रकारच्या आपल्या मनामध्ये जर समजा सतत विचार चालू असतील तर ह्या सर्व बाबीमुळे आपली जी काही मानसिक शक्ती आहे ती वाढण्याऐवजी ती कमी होत असते. आणि ह्या मानसिक शक्ती जी कमी होत असते त्याचा परिणाम आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीवर तसेच आपल्या संपूर्ण जीवनावर त्या ठिकाणी होत असतो. म्हणून आपल्या दैनंदिन जीवनात सतत पॉझिटिव्ह विचार त्या ठिकाणी असणं अपेक्षित असतं. आता ते कोणते? त्याच्यामध्ये यश, सुख, समाधान, शांती, आरोग्य, संपत्ती, पैसा, प्रेम, आनंद, शक्ती, ध्येय, धाडस, आत्मविश्वास आणि उत्साह ह्या प्रकारचे विचार जर समजा आपल्या ह्याच्यामध्ये डोक्यामध्ये जर समजा असतील तर निश्चितच आपली जी काही मानसिक शक्ती कमी होत असते ती वाढायला सुरुवात होते. आणि म्हणून सतत आपण पॉझिटिव्ह विचार, त्याला आपण सकारात्मक विचार म्हणतो किंवा आपल्या फायद्याचे विचार म्हणतो, तर हे विचार आपल्याला जास्तीत जास्त त्या ठिकाणी आपण अंमलात आणणं गरजेचं आहे. जसं आपण आपल्याला काटा टोचला तर आपण काट्यानं काटा काढतो, तसं आपण आपले जे काही निगेटिव्ह विचार आपल्या डोक्यामध्ये आहे, मनामध्ये आहे, ते विचार काढण्यासाठी आपल्याला दुसऱ्या पॉझिटिव्ह विचारांचा त्या ठिकाणी वापर करणं गरजेचं आहे. दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी आपण देऊ शकतो. त्याच्यामध्ये समजा एक ग्लास आहे, त्या ग्लासात हवा आहे, त्या हवेला आपण निगेटिव्ह धरू. ती जर आपण हवा हाताने जर बाहेर काढत बसलो तर निघणार नाही. परंतु त्या ग्लासामध्ये जर समजा आपण पाणी ओतलं, पाण्याला आपण पॉझिटिव्ह धरू, तर ॲटोमॅटिक जी हवा आहे किंवा जे काही निगेटिव्ह थॉट्स आहे ते बाहेर यायला त्या ठिकाणी सुरुवात होते. तर ही गोष्ट आपल्याला सातत्यानं करणं गरजेचं आहे. दुसरं एक उदाहरण आपण देऊ शकतो. या ठिकाणी आपण कॅरम, त्याच्यामध्ये सोंगट्या असतात पटलावर आणि स्ट्रायकर. त्या सोंगट्याला समजा आपलं निगेटिव्ह धरलं, निगेटिव्ह थॉट्स धरलं, आणि जो स्ट्रायकर आहे त्याला पॉझिटिव्ह थॉट्स धरलं, तर ह्या ज्या काही सोंगट्या आहेत किंवा निगेटिव्ह थॉट्स आहेत, तर हा जो पॉझिटिव्ह स्ट्रायकर आहे सतत जर समजा त्या आपण सोंगट्यावर मारला तर ॲटोमॅटिक संपूर्ण सोंगट्या त्या ठिकाणी बाजूला होतील. त्याच पद्धतीनं आपल्या डोक्यामध्ये सुद्धा सतत पॉझिटिव्ह विचारांचं स्ट्रायकर मारणं अपेक्षित आहे.
आणि त्यानुसार जर समजा आपण सतत ह्या गोष्टींचा प्रयत्न केला तर निश्चितच आपलं वैयक्तिक जीवन, आपलं कौटुंबिक जीवन आणि आपले सामाजिक जीवन हे अतिशय स्वर्गमय होण्यास कुठलाही अडथळा येणार नाही. तर आजच्या दिवसापुरतं एवढंच पुरेसं आहे. ओके, थँक्यू.